समोर दिसतं तसं कधीच काही नसतं. कोणी सांगतं, कोणी ऐकतं, पण त्यात किती खरेपणा आहे की सगळ्याच मनाच्या गोष्टी आहेत ते कोणालाच ठाऊक नसतं. हां, मात्र ते अनुभवणाऱ्याला सगळं कळून चुकलेलं असतं. कधी कधी ना काही अनुभव सांगता येत नाहीत, माणूस त्यातून बदलत जातो. इतका बदलतो की त्यालाही समजत नाही आपण कुठे आहोत, काय करतोय. मग हा बदल प्रत्येक वेळी सकारात्मक नसतो. अचानक जागा, आजूबाजूची माणसं, वातावरण बदलतं. ती माणसं किंवा ते वातावरण चुकीचं नसतं, खराब नसतं, आपल्यासाठी ते खूप वेगळं असतं आणि त्यात रमायला वर्ष 2 वर्ष तर कधी कधी अख्खं आयुष्यही कमी पडतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तर काही दिवसांपूर्वी मला एक कमेंट आली होती की माझे मिस्टर खूप छान आहेत, पण इतर नातेवाईकांचा मला खूप जास्त त्रास होतो आणि त्यांचं चुकीचं वागणं दिसून येत नाही. यावरती एक व्हिडिओ बनवण्यात आहे. ती कमेंट वाचल्यावर मला असं झालं की अरे, हे तर सगळ्यांच्याच बाबतीत होतंय. मग मला जाणवलं की असे लोक सगळीकडेच असू शकतात. मित्रपरिवारामध्ये असतील, घरामध्ये असतील, किंवा ऑफिसमध्ये असतील, किंवा आपण सहज कोणाला तरी भेटायला गेलो, रॅन्डम कोणीतरी आलं आणि काहीतरी घडलं, असं देखील होऊ शकतं. बऱ्याचशा अशा घटना घडतात ज्या वेळेला समोरचा व्यक्ती अगदीच काहीतरी वेगळं बोलून जातो, वेगळं काहीतरी वागून जातो आणि त्या गोष्टीचा आपल्याला सतत त्रास व्हायला लागतो. ती चूक आपल्याला दिसते पण ती इतरांना दिसत नाही. आणि काही लोकांकडे ना खरंच स्किल असते, ते इतक्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळंच वागतात आणि मग ते प्रूफ करणं खूप अवघड होतं आपल्याला आणि त्याचा आपल्याला त्रास होत राहतो. कारण ते इतर कोणालाच खटकत नसतं, दिसत नसतं, फक्त आपल्यालाच त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि पर्सनली आपलं नुकसान होत असतं. या लोकांच्या बाबतीत आपण काय चूक करतो माहितीये? आपण सतत त्यांना दोषी ठरवत बसतो. म्हणजे आपण सतत सगळ्यांना प्रूफ करत राहतो की नाही, हे चुकीचं वागतायत, हे दिसत नाहीये कोणाला, हे फक्त मला दिसतंय, तुम्ही बघा, तुम्ही अशा पद्धतीने विचार करा. आपण मग आपल्या मित्रांना सांगतो किंवा आपल्या नवऱ्याला सांगतो, आपल्या आईला सांगतो किंवा आपल्या सासूबाईंना सांगत राहतो की नाही, ती समोरची व्यक्तीनं काहीतरी वेगळं वागतीये आणि ती तशी नाहीये. आपण ते प्रूफ करण्यामध्ये इतकं स्वतःला गुरफटून घेतो की आपल्या डोक्यामध्ये सतत तेच चालू असतं आणि काही केल्या त्यांचं चुकीचं वागणं कोणालाही दिसत नाही. त्याचा आपल्याला आणखी जास्त त्रास व्हायला लागतो. काही वेळेला काय होतं माहितीये, प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक व्यक्तीशी असलेलं रिलेशन हे खूप जास्त वेगळं असतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्यासोबत वाईट असेल, आपल्या आणि त्यांचं नातं जर खराब असेल, पण त्याच व्यक्तीचं बाकी 10 जणांसोबत नातं खूप चांगलं असतं किंवा त्या व्यक्तीने जाणून बुजून ते चांगलं ठेवलेलं असतं. कधी कधी आपली चूक नसते, चूक समोरच्या व्यक्तीची असते, पण ती आपण जर कोणाला सांगायला गेलो तर त्यांना ते पटणारच नाही, कारण ती जी व्यक्ती आहे ती इतर 10 लोकांसोबत खूप छान वागलेली असते. मग आपण कसं सांगणार आणि काय बोलणार? आणि त्यामुळे आपल्याला आणखी जास्त त्रास व्हायला लागतो. मी सुद्धा अशा लोकांच्या संपर्कात आलेली आहे, खूपदा आली आहे आणि अगदी मला कळायला लागल्यापासून आली आहे. मलाही खूप त्रास व्हायचा आणि एका पॉइंटला काय होतं माहितीये, आपण स्वतःच त्या चक्रव्यूहमध्ये आपल्याला अडकवून घेतो आणि त्यातून बाहेर पडायचं नसतं. आपल्याला हे प्रूफ करायचं असतं की नाही, समोरचा व्यक्ती चुकीचाच आहे. आपला खूप जास्त अट्टहास असतो की नाही, मी त्याला प्रूफ करूनच दाखवणार की तो चुकीचा आहे. पण ह्यामध्ये आपलं स्वतःचं पर्सनल किती नुकसान होतंय हे आपल्याला कळतच नाही. कधी कधी या इतक्या निगेटिव्हिटीमध्ये, त्या विचारांमध्ये आपण इतके गुरफटलेलो असतो की आपण कोण आहोत, आपण काय करतोय हे आपल्याला काहीच कळत नसतं. आपण स्वतःचं पर्सनल खूप जास्त नुकसान करून घेतो, शारीरिक नुकसान करून घेतो, मानसिक नुकसान करून घेतो. आपला एकच ध्येय असतं की या व्यक्तीला चुकीचं मला प्रूफ करायचं आहे. आणि खरं जर तुम्हाला सांगायचं तर हे मी सुद्धा केलेलं आहे. कॉलेजमध्ये असताना, नोकरीच्या ठिकाणी बऱ्याचदा मी हे केलेलं आहे. आणि एका पॉइंटला मला असं झालं की बास यार, आता काय चाललंय हे, मी काय करतेय. खूप प्रयत्न करून माझ्या आयुष्यातले बरेचसे दिवस वाया घालवून जरी मी ह्या व्यक्तीचं चुकीचं वागणं सर्वांच्या समोर आणलं, तरी देखील त्या व्यक्तीचं वागणं बदलणार आहे का? आणि ते सगळ्यांना चुकीचं वाटणार आहे का? मुळात प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो ना. जी गोष्ट मला चुकीची वाटतेय कदाचित ती दुसऱ्या व्यक्तीला बरोबर वाटू शकते. मग तिथं आणि आपल्याला आपली एनर्जी वाया घालवायची आहे का? मला माहिती आहे, ज्यावेळी ती वेळ आपल्यावरती येते त्यावेळेला आपल्याला खूप जास्त त्रास होत असतो आणि आपल्याला त्या क्षणी असं झालेलं असतं की नाही यार, मला ह्यातून बाहेर पडायचं आहे. पण तुम्ही मला एक सांगा, आपण किती जणांना सांगणार आहोत? आपण किती जणांना कन्व्हिन्स करणार आहोत की मी बरोबर आहे आणि तो व्यक्ती काहीतरी चुकीचं वागतोय, ते तुम्हाला दिसत नाहीये? जरी आपण त्यांना सांगितलं तरी काय गॅरंटी आहे की आपल्याला सगळे खूप चांगलं म्हणणार आहेत आणि समोरच्या व्यक्तीला नाही, तू चुकलायस असं म्हणणार आहेत? आहे का गॅरंटी? नाही ना.
मग त्या व्यक्तीपासून होणाऱ्या त्रासासोबत सुद्धा आपण लढायचं, इतरांसोबत आपण लढायचं की नाही हा व्यक्ती खरंच चुकीचा आहे. किती जणांसोबत आपण लढायचं आणि आपली एनर्जी आपण किती वाया घालवणार आहोत. हीच जर एनर्जी आपण आपल्या पर्सनल ग्रोथकडे वळवली तर फायदा कोणाचा आहे? आपलाच होणार आहे ना. आणि जर आपण सगळ्यांना प्रूव्ह करत बसलो की हा समोरचा व्यक्ती चुकीचा आहे तर नुकसान कोणाचं होणार आहे? आपलंच होणार आहे. त्या व्यक्तीचा ना फायदा होणार आहे ना तोटा होणार आहे, इतरांचा ना फायदा होणार आहे ना तोटा होणार आहे. मग आपण हे का करतोय? कशासाठी? काय गरज आहे? आपल्याला साथ देणारी, सपोर्ट करणारी माणसं देवाने दिली आहेत ना, मग अशी सुद्धा माणसं आपल्या आयुष्यात असणार आहेत. हे असे लोक असतात ना, ते खरंच स्वतःच एका मोठ्या दुःखामधून सावरलेले नसतात. ते स्वतःच एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये असतात आणि म्हणून ते तसे वागत असतात. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायची की जो काही यांचा त्रास असेल त्यातून ते लवकरात लवकर बाहेर पडू देत, यांचं भलं होऊ देत. जितकं त्यांचं भलं होऊ देत म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत तितकं त्यांचं भलं होणार आहे. आणि त्यांचं भलं झालं की त्यांचं वागणं बदलणार आहे. त्यांचं वागणं बदललं की आपला त्रास कमी होणार आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की सतत आपण सगळ्यांसाठी ही प्रार्थना केली पाहिजे की सर्वांचं भलं होऊ देत, सर्वांचं कल्याण होऊ देत. विश्व प्रार्थना तुम्हाला माहितीच असेल. ती प्रार्थना रोज म्हणत राहायची. असे लोक आपल्या समोर आले, त्यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास व्हायला लागला, वेळ असेल तिथे कठोर आपणही व्हायला पाहिजे, आपल्यासाठी आपण स्टँड घ्यायलाच पाहिजे. पण जिथे गरज नाही आहे, आपलं जास्त नुकसान होत नाही आहे, उगाचच आपले शब्द वाया जाणार आहेत असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर शांत बसायचं आणि मनातल्या मनात अशा लोकांसाठी प्रार्थना करायची. कारण आपल्या प्रार्थनेची त्यांना गरज आहे. तुम्हाला माहिती आहे, जीवनविद्या असं सांगते की आपण सगळे एकमेकांवरती अवलंबून आहोत आणि जर सगळ्यांचं भलं झालं तर आपलं देखील भलं होणारच आहे. आणि म्हणूनच रोजच्या रोज विश्व प्रार्थना म्हटली पाहिजे. या गोष्टीमुळे मला पर्सनली खूप जास्त फायदा झालेला आहे सगळ्याच दृष्टिकोनातून. भलेही आजूबाजूची माणसं बदललेली नाही आहेत, पण आपण बदलल्यामुळे आपल्याला होणारा त्रास खूप जास्त कमी होतो. आणि हे मी माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला सांगते. त्यामुळे अशा लोकांकडे फोकस करण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये जे चांगले लोक आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला खूप जास्त छान आनंद मिळतोय, ऊर्जा मिळते, तशा लोकांकडे फोकस करूयात. आपला फोकस हलवला की आपल्याकडे जे येत आहे ना ते सुद्धा बदलणार आहे. जर आपण चांगल्या गोष्टीवर फोकस केला, चांगल्या माणसांवरती फोकस केला तर चांगली माणसं आपल्या आयुष्यात येणार आहेत. आणि जर आपण अशा क्षुल्लक कारणांकडे लक्ष देत बसलो ना तर असे सगळे त्रास वाढत जाणार आहेत. त्यामुळे सोडून देऊयात. काही वेळेला काही गोष्टी सोडून द्यायला हव्यात. आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे. आपल्या आनंदासाठी आपल्याला काही गोष्टी सोडून द्यायच्यात. कोणाला काहीही प्रूफ करायची गरज नाही आहे. वेळ आहे ना, वेळ हे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. त्यामुळे तुम्ही वेळेवरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. सगळं सुरळीत घडेल. आशा करते की ह्या मुद्द्यावरती मी जे काही बोलले ते तुम्हाला पटलं असेल. तुमच्याच आणखीन एका प्रश्नासोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.